पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं खरेदी करू नका असं आवाहन केलं देशवासियांना. मात्र जळगावच्या सुवर्णनगरीत महिलांकडून सोनं खरेदी केली जाते. लग्न समारंभासाठी सोनं खरेदी करावंच लागतं असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. मोदींच्या आवाहनाचा सोन्याच्या दरावर परिणाम होईल असं सराफा व्यापाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आता हे आव्हान जे झालेलं आहे ते इंडियन रुपीला स्ट्रॉंग करण्यासाठी झालेलं आहे. ज्या हिशोबाने सोनं आणि ऑइल हे बाहेरून इम्पोर्ट होतं, तर ऑइलच्या मुकाबल्यामध्ये हे ऑइल हे डेलीची गरज आहे. खूप मोठा परिणाम हा ज्वेलरी इंडस्ट्रीवरती पडेल. जर लोकांनी या आव्हानाचं पालन केलं तर हळूहळू सोन्याचं जे मार्केट आहे हे कमी होऊन जाईल, की ज्या हिशोबाने आज करोडोची उलाढाल होते सोन्यामध्ये रोजच्या बेसिसवरती, ही जर कमी झाली तर पूर्ण इंडस्ट्रीवरती याचा इफेक्ट पडेल.